ट्रेड डील अनाऊन्स जेव्हा झालं त्यावेळेला देशाची संसद चालू होती, पंतप्रधान भारतात होते, आपले व्यापार मंत्री कॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल हे भारतात होते, परराष्ट्र मंत्री जयशंकर भारतामध्ये होते आणि फोनवरती हे डील झालं. आता हे माझा पहिला प्रश्न हा आहे की हे का झालं? 4 महिन्यापासून निगोसिएशन चालू होती, 4-5 महिन्यापासून. त्याच्यानंतर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात डोनाल्ड ट्रम्पनी अनाऊन्स केलेल्या या टेरिफच्या विरोधामध्ये खटला चालू आहे, ज्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्पना असं एकतर्फी टेरिफ लावायचा अधिकार नाही या मुद्द्यावरून तो खटला आहे. कारण टेरिफ आकारण्याचा अधिकार फक्त युएस काँग्रेसला आहे, अमेरिकन संसदेला आहे, तो एका व्यक्तीला डोनाल्ड ट्रम्पला नाही. असा निर्णय घेऊच शकत नाही डोनाल्ड ट्रम्प. पण तरीही त्यांनी तो घेतला म्हणून त्याच्या विरोधात केस चालू आहे आणि त्या केसचा निकाल लागण्याची वेळ आलेली आहे जवळ. त्यामुळे तो निकाल डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात 100% लागणार या टेरिफच्या बाबतीत. हे असून सुद्धा, कारण तिथली न्यायव्यवस्था खूप कडक आहे, काटेकोरपणाने संविधानाचं पालन करते, त्यांच्या आपल्यासारखं नाहीये. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पचा हा टेरिफ लादण्याचा निर्णय तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला असता त्याची वाट न बघता यांनी फोन करून तातडीने हे ट्रेड डील झालं म्हणून या अमेरिकेच्या अटी मान्य करायची काय गरज होती? त्याची गरज होती कारण मोदींचा हात पिरगाळला होता डोनाल्ड ट्रम्प. एकीकडे एप्स्टीन फाईलमध्ये 33 वेळेला नाव आलेलं आहे, अजून बाकी आहे, अजून 30-35 लाख कागदपत्र, काही हजार व्हिडिओज हे यायचं बाकी आहे. पण एक झटका दिला होता एप्स्टीन फाईलचा पहिला पार्ट रिलीज करून. आणि तिकडे 15 दिवसाच्या आत आता या गौतम अदानीला अमेरिकेतल्या न्यायालयासमोर हजर राहावं लागणार आहे. त्यांनी समन्स ऍक्सेप्ट केलंय त्याच्या वकिलांमार्फत, आणि समन्स ऍक्सेप्ट केलंय याचा अर्थ तो आता अमेरिकेच्या न्यायालयातला रजिस्टर्ड आरोपी झालेला आहे, रजिस्टर्ड गुन्हेगार. कारण समन्स स्वीकारलंय. या 2 ठिकाणी हात पिरगाळून टाकल्यामुळे तिथल्या न्यायालयाच्या निकालाची वाट न बघता टेरिफच्या बद्दल यांनी एकतर्फी फोन करून सांगून टाकलं. आणि देशाचं सार्वभौमत्व हे एका माणसाची सिक्रेट्स लपावी यासाठी म्हणून देशाला पणाला लावलं. आणि हे खूप गंभीर आहे, याचे प्रचंड मोठे दूरगामी परिणाम होणार आहे. आज झुकलेला आहे भारत, यापुढे मानेवरती दाब देऊन देऊन आणखीन झुकवलं जाईल. हे अमेरिकेने केलं, आता हे युरोपियन युनियन सुद्धा सुरू करेल, आणखीन इतर देश सुरू करतील आणि भारताला गलित गात्र अवस्थेमध्ये आणून ठेवतील हे नरेंद्र मोदी.